नमस्कार विद्यार्थी, आज आपण इंग्लिश ग्रामर पाहतोय. इंग्रजी व्याकरणमधील अतिशय महत्त्वाचा आणि सोपा असणारा घटक म्हणजे ॲड अ क्वेश्चन टॅग आज आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे काय ते समजून घेऊया. तर ॲड अ क्वेश्चन टॅग यामध्ये काय असतं तर दोन भाग केलेले असतात. एक म्हणजे पहिलं मुख्य वाक्य आणि दुसरा भाग म्हणजे टॅग शेवटचा भाग आणि दोन्हींच्यामध्ये कॉमा असतो. तर टॅग हा जो आहे तो पहिल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद व कर्त्याचे सर्वनाम या दोनच शब्दांनी बनलेला असतो. तर सहाय्यकारी क्रियापद जी 24 सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यापैकी कोणतंही वाक्यामध्ये आलेलं असेल ते सहाय्यकारी क्रियापद आणि त्या वाक्यामध्ये असलेलं सर्वनाम किंवा कर्ता कुठलाही असेल तर त्याच्यासाठी जे काही सर्वनाम अपेक्षित असेल ते सर्वनाम घेऊन काय करायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद आणि सर्वनाम या दोन शब्दांनी तो टॅग तयार करायचा आहे. तर थोडक्यात आपल्याला टॅग म्हणजे असं म्हणता येईल की प्रतिप्रश्न, एखाद्या वाक्याला विचारलेला प्रतिप्रश्न. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षिप्त प्रश्न. तर तो एका अर्थानं काय केलेला असतो, शॉर्टमध्ये प्रश्न विचारलेला असतो. टॅग लावलेला असतो म्हणजेच काय, संक्षिप्त प्रश्न विचारलेला असतो. तर ॲड अ क्वेश्चन टॅग करत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला त्या वाक्यामधल्या जाणून घेणं गरजेचं आहे ते आपण नियमामध्ये पाहूयात. बघा, पहिला नियम काय सांगितलेला आहे, होकारार्थी वाक्याचा क्यू टॅग म्हणजेच काय, क्वेश्चन टॅग शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे मी तिथे, नकारदर्शक होतो व नकारदर्शक वाक्याचा होकारदर्शक होतो. म्हणजे काय तर आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅगसाठी जर वाक्य काय दिलेलं असेल, होकारार्थी दिलेलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा आहे, नकारार्थी करायचा आहे. आणि जर का वाक्यामध्ये नकारार्थी शब्द असतील म्हणजे काय असतील, नो, नॉट, नेवर, नायदर यासारखे शब्द जर वाक्यामध्ये असतील तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा आहे, होकारार्थी करायचा आहे. दुसरं बघा नियम काय आहे, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असल्यास तेच वापरावे, नसेल तर डू, डज, डीड पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन शेवटी वाक्याच्या कर्त्यानुसार सर्वनाम घेऊन प्रश्नचिन्ह द्यावे. म्हणजे काय तर प्रत्येक वेळी वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येईलच असे नाही. त्यावेळेला त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद कुठलं आलेलं आहे ते बघायचे आहे आणि त्या क्रियापदाच्या काळानुसार जर क्रियापद वर्तमान काळामध्ये असेल, त्याला कुठलाच प्रत्यय नसेल, यस यस, तर डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे क्वेश्चन टॅग करत असताना. आणि जर यस यस प्रत्यय असेल तर डज घ्यायचा आहे आणि क्रियापद भूतकाळामध्ये असेल तर डीड घ्यायचा आहे. आणि जसा कर्ता असेल त्याच्यानुसार सर्वनाम घेऊन काय करायचं आहे, त्याचा टॅग तयार करून शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. नियम 3, आय एमच्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग आरंट आय किंवा एम आय नॉट आणि आय एम नॉटचा एम आय असा काय करायचा आहे, क्वेश्चन टॅग करायचा आहे. म्हणजे काय तर समजा वाक्यामध्ये एम हे जर सहाय्यकारी क्रियापद आले तर त्याचं एमंट न करता काय करायचं आहे, आरंट असं करायचं आहे. यमंट न करता आरंट असा क्वेश्चन टॅग तयार करायचा आहे. किंवा जर नॉटचं वाक्य असेल, नकारार्थी असेल आणि आपल्याला जर क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा असेल तर तो कसा होईल, एम आय असा होईल, तिथं आर आय करायचा नाही. चौथा नियम, लेट्सच्या वाक्यात क्वेश्चन टॅग शॅल वी असा करावा. म्हणजे लेट्सचं जर वाक्य आलं तर कायम नेहमी काय करायचं आहे, त्या ठिकाणी शॅल वी असा क्वेश्चन टॅग करायचा आहे. पाचवा नियम बघा, आज्ञार्थी वाक्य असेल तर विल यू किंवा वोंट यू यांचा वापर करावा. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदानं होते त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी काय करायचा आहे, विल यू असा करायचा आहे. त्यानंतर सहावा नियम, नकारार्थी क्वेश्चन टॅगमध्ये नकार जोडताना संक्षिप्त रूप
म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ निगेशन वापरतात. म्हणजे आपल्याला होकारार्थी वाक्य दिलेलं असेल आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा असेल तर त्यावेळेला त्याचं संक्षिप्त रूप लिहायचं आहे. म्हणजे समजा इज जर वाक्यामध्ये आलं तर इज नॉट न लिहिता काय करायचं आहे, त्याचं संक्षिप्त रूप बघायचं. उदाहरणार्थ इजंट असं दिलेलं आहे, इजंट असं संक्षिप्त रूप लिहायचं आहे. 7वा नियम काय आहे, मूळ विधानानंतर स्वल्पविराम, त्यापुढे क्वेश्चन टॅग आणि शेवटी प्रश्नचिन्ह असा क्रम असतो. बघा, तर याची रचना जी असते ती कशी, पहिल्यांदा मूळ विधान म्हणजे मुख्य वाक्य लिहायचं पूर्ण आहे तसं, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आणि त्यापुढं काय करायचं, क्वेश्चन टॅग जोडायचा आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह असं काय असेल, त्या वाक्याचा क्रम असेल. जर वाक्य काय असेल, होकारार्थी असेल आणि आपल्याला क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे, तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करत असताना त्याचा आपण शॉर्ट फॉर्म लिहावा लागतो, संक्षिप्त रूपे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ निगेशन. तर ते कशा पद्धतीनं शॉर्ट फॉर्म लिहायचा बघा. तर इज असेल वाक्यामध्ये तर त्याचं शॉर्ट फॉर्म होईल इजंट. यमचं आरंट, बघा यमचं यमंटनं का काय करता, आरंट केलेला आहे. त्यानंतर आरचं आरंट, वॉजचं वॉजंट, वेअरंट, शाल शांट. इथं पण थोडासा बदल आहे बघा, जसं यमचं आरंट केलेलं आहे इथं शालचं शांट, शालंट केलेलं नाही. विलचं पण ओंट, उईलंट केलेलं नाही. डूचं डोंट, डज डझंट, डिड डिडंट, हॅव हॅवंट, हॅज हॅझंट, हॅड हॅडंट, कॅन कांट, कुड कुडंट, वूड वुडंट, मस्ट मस्टंट. ह्या जर सगळ्या शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आता बघा इज नॉटचं आपण काय केलेलं आहे, नॉटमधला ओ तेवढा काढलेला आहे आणि त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफ. सगळ्या शब्दांचं जर यम, शाल आणि विल हे शब्द जर सोडले तर बाकी सगळ्या शब्दांमध्ये काय केलेलं आहे, नॉटमधलं ओ काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफ दिलेला आहे. फक्त हे 3च शब्द काय करायचे आहेत, यमचं आरंट, शालचं शांट, विलचं ओंट, हे 3 शब्द जरा जे वेगळे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. बाकी सगळ्या शब्दांमधलं काय केलेलं आहे, नॉटमधलं ओ काढून तिथं ॲपोस्ट्रॉफ देऊन काय केलेलं आहे, संक्षिप्त रूप ठेवलेलं आहे. आता आपण काय केलेलं आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग करत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ते पाहिलेलं आहे. काही उदाहरणे आपण पाहूयात. बघा, पहिलं उदाहरण, आय कॅन स्विम. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर ॲड अ क्वेश्चन टॅग करत असताना नेहमी काय करायचं आहे, पहिल्यांदा ते वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठलं आलेलं आहे ते पाहायचं आहे आणि मग आपण काय करणार आहोत, त्याचं क्वेश्चन टॅग करणार आहोत. तर हे वाक्य जर आपण बघितलं, आय कॅन स्विम, तर हे वाक्य होकारार्थी आहे कारण कोणतंही नकारार्थी शब्द त्यामध्ये दिलेलं नाही आणि सहाय्यकारी क्रियापद जे आलेलं आहे ते कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी वाक्य असल्यामुळे क्वेश्चन टॅग काय होणार आहे, नकारार्थी होणार आहे. म्हणजे कसा होईल बघा, वाक्य आहे तसं लिहायचं आहे. आपण मगाशी नियम बघितले तर त्या पद्धतीनं वाक्य आहे तसं लिहून घ्यायचं आहे. आय कॅन स्विम, दोन्ही वाक्यांच्यामध्ये टॅग आणि वाक्यांमध्ये काय करायचं आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे आणि मग त्याचा टॅग जोडायचा आहे. कॅनचा काय होतो, कांट, कांट आय, आणि करता सर्वनामच आहे त्यामुळे आपण आहे तसा घेतला. जर त्या ठिकाणी प्रॉपर नाऊन किंवा इतर कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्याचं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, सर्वनाम घ्यावं लागणार आहे. इथं ऑलरेडी सर्वनाम दिलेलं आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे, सर्वनाम आहे तसं आहे घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, यू आर अ गुड प्लेयर. तर हे पण वाक्य काय आहे, होकारार्थी आहे आणि याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आर आलेलं आहे. म्हणजे आपलं क्वेश्चन टॅग आरंट असा येणार आहे. बघा, वाक्य सोडवूया आपण. वाक्य आहे तसं घेतलं, यू आर अ गुड प्लेयर
त्यानंतर काय द्यायचं आहे, स्वल्पविराम आणि आरचा शॉर्ट फॉर्म काय येणार आहे, आरंट, आरंट यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बघा काय केलं बदल, आपण आहे तसं वाक्य लिहिलं. वाक्य होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग आपण काय केलेला आहे, नकारार्थी केलेला आहे. त्याला संक्षिप्त रूप वापरलेलं आहे आणि सर्वनाम शेवटी घेऊन प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. सी डज नॉट नो द ऑर्डर्स. आता हे वाक्य कसं आहे, नॉट शब्द आलेला आहे म्हणजे नकारार्थी आहे. म्हणजे आपल्याला याचा क्वेश्चन टॅग काय करावा लागणार आहे, होकारार्थी करावा लागणार आहे. बघा कसा होणार आहे, सी डज नॉट नो द ऑर्डर्स स्वल्पविराम द्यायचा आहे आणि आपण आता त्याचा होकारार्थी क्वेश्चन टॅग करणार आहे. म्हणजे डज आहे तसं घेतलं, डज सी आणि शेवटी काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. बघा आता पुढचं उदाहरण आपण बघूया. गोपाल वर्क्स ऑन द फील्ड. बघा गोपाल वर्क्स ऑन द फील्ड. आता आपण हे वाक्य बघितलं तर याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपल्याला कुठलंच दिसत नाही, म्हणून आपण मुख्य क्रियापद बघणार आहोत. वर्क्स आहे, वर्तमान काळामध्ये आहे, त्याला यस प्रत्यय आहे, म्हणून आपण आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कुठले घेणार आहे, डू डज डीड पैकी तर डज हे घेणार आहोत. म्हणजे वाक्य कसं होणार आहे बघा, गोपाल वर्क्स ऑन द फील्ड स्वल्पविराम. इथं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे म्हणून आपण काय घेतलं, डझंट. वाक्य नकारार्थी होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी, डझंट. आता गोपाल हे प्रॉपर नाऊन आलेलं आहे, त्याच्यासाठी सर्वनाम काय येतं आहे, ही. गोपाल न घेता काय घ्यायचं आहे, ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क. त्यानंतर पाचवं वाक्य बघा, द टीचर पनिश्ड हिम. आता या वाक्यामध्ये सुद्धा बघा सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही आणि मुख्य क्रियापद कुठला आलेला आहे, पनिश्ड, भूतकाळामध्ये आलेला आहे. म्हणजे आपल्याला डू डज डीड पैकी काय घ्यावं लागणार आहे, तर डीड घ्यावं लागणार आहे भूतकाळ असल्यामुळं. म्हणून काय करूया बघा, द टीचर पनिश्ड आहे तसं लिहिलं आपण, पनिश्ड हिम स्वल्पविराम डीड. होकारार्थी असल्यामुळे त्याला नकार लावला, डिडंट. तर टीचरसाठी आपण ही किंवा सी, टीचर कोणीही असू शकतं त्यामुळं ही किंवा सी दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. शेवटी प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य बघा, ब्रिंग मी युअर नोटबुक. तर याच्यामध्ये हे वाक्य बघा आज्ञार्थी वाक्य आहे. वाक्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे कारण ब्रिंग ह्या मुख्य क्रियापदानं सुरू झालेलं आहे. म्हणजे ते वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी ठरलेला आहे. कुठला लिहायचा आहे तर विल यू काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग लिहायचा आहे. वाक्य आहे तसं लिहायचं आहे. पहिला ब्रिंग मी युअर नोटबुक आणि शेवटी काय करायचं आहे, विल यू. आज्ञार्थी वाक्याचं परमनंट अशाच पद्धतीनं क्वेश्चन टॅग तयार करायचा आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, यू वोंट फॉरगेट. यू वोंट फॉरगेट. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे आणि नकारार्थी विलचं वोंट केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला होकारार्थी क्वेश्चन टॅग करावा लागणार आहे. बघा कसा होणार आहे मग, यू वोंट फॉरगेट स्वल्पविराम विल. याचं होकारार्थी काय होते, विल, कारण विलचं संक्षिप्त रूप वोंट होते. त्यामुळे त्याचं आपल्याला होकारार्थी करत असताना काय घ्यायचं आहे, विल आणि सब्जेक्ट जो आहे तो यू काय करायचा आहे, ठेवायचा आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. खाली देते मी बघा.
त्यानंतर बघा लेट अस गेट बॅक टू आवर वर्क. आता लेटचं वाक्य आहे, काही वेळेला लेट मी येतं किंवा लेट अस येतं, लेट देम येतं. तर अशा वेळेला आपल्याला आपण काय सांगितलेलं आहे, शाल वी असं. लेट्सचं फक्त असेल तर शाल वी. समजा आता लेट अस आहे, लेट मी असेल त्यावेळेला मात्र वी न लिहिता आय लिहायचं आहे. आता इथं आपण अस आहे त्यामुळे वी घेणार आहोत, शाल नंतर वी. लेटच्या वाक्यामध्ये सुद्धा शाल वी, शाल आय अशा पद्धतीनं क्वेश्चन टॅग करायचा आहे. बघा कसं होणार आहे. तर लेट आहे तसं आपण वाक्य पहिला लिहूया. लेट अस गेट बॅक टू आवर वर्क स्वल्पविराम शाल घ्यायचा आहे आणि अस आहे म्हणून त्याची प्रथम विभक्ती वी घ्यायची आहे आणि प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. बघा पुढचं उदाहरण आपण बघूया. लेट मी गो फॉर स्विमिंग. इथं पण लेटचं उदाहरण आहे. मगाशी इथं अस आलं होतं, इथं मी आलेलं आहे. म्हणजे आता इथं घेताना कसं घ्यायचं आहे बघा. लेट मी गो फॉर स्विमिंग स्वल्पविराम. आता इथं शाल मी आहे म्हणून त्याची प्रथम विभक्ती काय घ्यायची, याची आय घ्यायची आहे. इथं जर समजा देम असतं तर शाल दे आलं असतं, हिम असतं तर शाल ही आलं असतं. म्हणजे जसं लेट मी, लेट देम, लेट हर जसे शब्द असतील तसे काय करायचे आहेत, तिथं शाल नंतर सर्वनाम ठेवायचं आहे. 10 नंबरचं उदाहरण बघा. सी मस्ट स्टडी हार्ड. तर याच्यामध्ये मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे आपण आणि वाक्य पण काय आहे, होकारार्थी आहे. म्हणून काय करायचं आहे बघा, क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे. सी मस्ट स्टडी हार्ड. हार्ड स्वल्पविराम मस्टचं मस्टंट, मस्टंट सी सर्वनामच आहे त्यामुळे आहे तसं घेतलं आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बघा सी मस्ट स्टडी हार्ड मस्टंट सी नकारार्थी आपण क्वेश्चन टॅग केला आहे. पुढचं उदाहरण बघूया. दे प्ले क्रिकेट. तर याच्यामध्ये पण सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही आहे. प्ले हे क्रियापद वर्तमान काळामध्ये आलेलं आहे, त्याला कुठलाही काय नाही आहे, प्रत्यय नाही आहे. म्हणून आपण इथं डू घेणार आहोत. बघा उत्तर कसं होणार आहे. दे प्ले क्रिकेट स्वल्पविराम होकारार्थी असल्यामुळे डूला नकार लावला, संक्षिप्त रूप केलं डोंट दे प्रश्नचिन्ह. पुढचं उदाहरण. दे विल व्हिजिट द टेम्पल टुमारो. आता इथं सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे, नकार कुठलाही नाही आहे. म्हणजे आपल्याला नकारार्थी क्वेश्चन टॅग करावा लागणार आहे. दे विल व्हिजिट द टेम्पल टुमारो स्वल्पविराम विलचं काय होतं, ओंट. बघा ओंट, विलंट करायचं नाही तर ओंट दे करता दे आहे, शेवटी प्रश्नचिन्ह. बघा काय केलेलं आहे आपण, विलचं ओंट घेतलेलं आहे. पुढचं उदाहरण बघूया. सीता कांट डू दॅट. आता इथं सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे आणि ते वाक्य नकारार्थी आहे. बघा कांट संक्षिप्त रूप दिलेलं आहे, नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा लागणार आहे. कसं होणार बघा. सीता कांट डू दॅट स्वल्पविराम होकारार्थी करायचं आहे आपल्याला, कॅन घ्यायचं आणि सीता प्रॉपर नाऊन आलेला आहे त्याच्यासाठी सर्वनाम काय येणार आहे, सी आणि शेवटी प्रश्नचिन्ह. सीता असल्यामुळे आपण काय घेतलं, सी घेतलेला आहे त्या ठिकाणी. समजा राम असतं तर ही घेतलं असतं. जसा करता असेल त्याच्यानुसार काय करायचं आहे, सर्वनाम घ्यायचा आहे. 14वं वाक्य काय आहे बघा. आय एम अ स्टुडंट. या ठिकाणी
हे वाक्य होकारार्थी आहे, नकारार्थी कुठलेही शब्द त्यामध्ये नाहीत आणि यम हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे आपण कसं करणार बघा, आय एम अ स्टुडंट, स्वल्पविराम. तर आपण मगाशी संक्षिप्त रूपं बघितली, तर यमचं यमंट करायचं नाही आहे, तर काय घ्यायचं आहे, आरंट घ्यायचं आहे. आरंट आय क्वेश्चन मार्क. त्यानंतर 15वं उदाहरण बघा, श्याम हॅज रिटन अ लेटर. हे पण वाक्य होकारार्थी आहे, नकारार्थी शब्द नाही आहेत आणि हॅज हे काय आलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे आपण कसं करणार आहोत बघा, श्याम हॅज आहे तसं आधी लिहून घेऊया, रिटन अ लेटर, स्वल्पविराम, हॅजचं नकारार्थी हॅजंट. हॅजंट, श्यामसाठी आपण काय घेणार, सर्वनाम ही क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर राहिलेलं शेवटचं उदाहरण बघा, 16वं, स्टार्ट अ मूवमेंट. तर हे वाक्य कसं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. कुठल्या प्रकारचं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणून काय होणार आहे बघा, आज्ञार्थी वाक्याचं काय करायचं आहे, विल यू असाच क्वेश्चन टॅग ठेवायचा आहे तसं वाक्य पहिल्यांदा लिहूया आपण, स्टार्ट अ मोमेंट, वरती लिहिते बघा जरा, स्टार्ट अ मोमेंट आज्ञार्थी असल्यामुळं विल यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बघा, तर आपण एक 15-16 उदाहरणं पाहिलेली आहेत. तर काय काय बदल केला आपण, एक तर ॲड अ क्वेश्चन टॅग करत असताना पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, वाक्य वाचल्यानंतर ते वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते बघितलं पाहिजे. नकारार्थी वाक्य आपण कसे ओळखणार, तर त्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नायदर अशासारखे नकारात्मक शब्द असतील आणि वाक्य होकारार्थी असेल तर त्यामध्ये हे शब्द असणार नाहीत. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला होकारार्थी आहे की नकारार्थी आहे हे ओळखता आले पाहिजे. त्यानंतर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठलं आलेलं आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जी 24 सहाय्यकारी क्रियापदं आहेत ती माहिती असायला पाहिजेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर वाक्य आहे तसं लिहायचं आहे, त्याच्यानंतर स्वल्पविराम हा आला पाहिजे आणि वाक्यातल्या सहाय्यकारी क्रियापद आणि जे कर्ता असेल त्याचे सर्वनाम घेऊन काय करायचं आहे, त्याला टॅग जोडून शेवटी चिन्ह द्यायचे आहे. आता काही उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत, मी तर वाचून दाखवते बघा. 1, राम हॅड अ बॅड कोल्ड. 2, आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज. 3, आस्क युअर क्वेश्चन्स. 4, मधू डिडंट गिव यू द बुक. 5, वी आर ह्युमन बीइंग. 6, यू कॅन इझिली अचीव युअर गोल. 7, लेट्स टेक अनादर एक्झाम्पल. 8, दे कांट हार्म यू नाऊ. 9, रमेश हॅज गॉट युअर पेन. आणि 10, राम हॅड अ गेस्ट येस्टरडे. तर ही उदाहरणं तुम्ही काय करायची आहेत, सोडवायची आहेत. ठीक आहे, धन्यवाद.